नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण. कॉर्पोरेट शोषणानंतर महिलांना थेट मलेशियात पाठवण्याचा प्लॅन असल्याचा संशय. पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे एसआयटीच्या हाती. नाशिकमधील आयटी कंपनीतील शोषण प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा शोध. धर्मांतराकरता मनपरिवर्तन करत असल्याचा आरोप. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चेनानी हिला कोर्टात हजर केलं जाणार. चेनानीवर आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप. भोंदू खरात प्रकरणामध्ये नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस ईडीची छापेमारी. तब्बल 2 गुन्ह्यांहून अधिक कागदपत्र जप्त. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचा उलगडा होण्याची शक्यता. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लोकसभा आणि राज्यसभेतल्या महाराष्ट्रातल्या खासदारांना पत्र. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं आवाहन. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपची सर्वपक्षीय संपर्क मोहीम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नारी शक्ती विचार मंचकडून आयोजित कार्यक्रमात संबोधन. रोहित पवार आजपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा करणार प्रचार. बारामतीमधील काटेवाडीतून प्रचार सभांना सुरुवात. म्हाडा फसवणूक प्रकरणात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची आज पहिली बैठक. विकासकांसह शासकीय यंत्रणाही रडारवर. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार. सम्राट चौधरी घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, तर विजेंद्र यादव बनणार नवे उपमुख्यमंत्री. छत्तीसगडमधील सक्तीमध्ये वीज प्रकल्पात बॉयलर फुटून भीषण अपघात. 10 कामगारांचा मृत्यू, 30 पेक्षा जास्त जखमी. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण मिळतंय. या कॉर्पोरेट शोषणानंतर मलेशिया प्लॅनचा संशय समोर येतोय. पीडितेला परदेशी पाठवण्याची तयारी या प्रकरणामध्ये सुरू होती असं समोर येतंय. यामधील पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागलेत. मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल यात असावा असा प्रकार समोर येतोय. 2022 पासून मैत्रीच्या नावाखाली जाळं पीडितेवर टाकण्यात आलं होतं. पीडितांचे मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकून शोषण केले जात होते. इतर महिलांना सुद्धा अशाच पद्धतीनं टार्गेट केल्याचा संशय आहे. व्हिडिओ कॉलद्वारे मलेशियामध्ये पाठवण्याबाबत चर्चा झाल्याचं उघड झालंय. यामुळेच आर्थिक व्यवहार, परदेशी फंडिंग आणि मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलं जाण्याची चिन्ह आहेत. शोषणाचा इंटरनॅशनल प्लॅन काय होता ते आपण बघूया. कॉर्पोरेट शोषणानंतर म्हणजे ऑफिसमध्ये शोषण जे सुरू होतं त्यानंतर त्या सगळ्या पीडितांना मलेशियामध्ये पाठवायचं असा प्लॅन होता असा संशय. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पीडितेला परदेशात पाठवण्याची तयारी केली जात होती. त्यासाठी तिच्या मानसिक आणि तिच्या पासपोर्टच्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. सगळे पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे आता एसआयटीच्या हातात येत आहेत. एक व्हिडिओ कॉल केला गेला आणि त्या व्हिडिओ कॉलद्वारे मलेशियात पाठवण्याबाबत चर्चा झाली असं कळतंय. म्हणजेच मानवी तस्करी, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर येतोय. पीडितांवर मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकला गेला. सातत्याने 2022 पासून त्यांचं शोषण केलं गेलं. इतर महिलांना सुद्धा अशाच प्रकारे त्यांचं मनपरिवर्तन करून टार्गेट केलं गेलं असा संशय आहे. आर्थिक व्यवहार, परदेशी फंडिंगचा तपास सुद्धा केला जाणार आहे. महत्त्वाची बातमी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काही महिलांचं शोषण झालं. त्यांचं मनपरिवर्तन करण्यात आलं. त्यांचा धर्मांतर करण्याचा प्लॅन होता. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. त्याचे व्हिडिओ काढण्यात आले. या सगळ्या विषयी आत्ताचं जे अपडेट येत आहे त्याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत.
लक्ष्मण, अत्यंत धक्कादायक हा अँगल आहे. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणात यात सहभागी झाल्या तेव्हाच हे लक्षात आलं होतं की कुठेतरी एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असणार, आंतरराष्ट्रीय अँगल असणार. काय सांगाल? सुवर्णा, हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा नाशिकमध्ये जी SIT स्थापन झाली त्या SITने सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये जो तपास केला त्या तपासामध्येच या यंत्रणांना राष्ट्रीय अँगल जो आहे तो कदाचित मिळून आला असावा, दिसून आला असावा आणि त्यानंतर नाशिकमध्ये स्थापन झालेल्या SITच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात NIA असेल किंवा इतर ज्या राष्ट्रीय एजन्सी आहे, तपास यंत्रणा आहे, त्यांना लेखी पत्र देऊन या सगळ्या प्रकरणात तुम्ही स्वतंत्रपणे तपास करावा अशा प्रकारची माहिती जी आहे ती लेखी पत्राद्वारे कळवलेली होती. हे सगळं सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. हे जे प्रकरण आहे मानवी तस्करी आणि याच्याशी देखील आता जोडलं जात आहे तसा देखील संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणातल्या ज्या पीडित महिला आहे किंवा पीडित तरुणी आहे, या पीडित तरुणीला मलेशियाला पाठवायचं अशा प्रकारचा देखील प्लॅन या सगळ्या आरोपींचा होता अशा प्रकारची माहिती आता त्या सगळ्या प्रकरणात समोर येते. त्या सगळ्या अनुषंगानं काही पासपोर्ट जे आहेत आणि पासपोर्ट कार्यालयातून काही डॉक्युमेंट जे आहेत ते देखील SITच्या हातात लागल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या अँगलने देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. सुवर्ण, आपण हे सगळं प्रकरण बघत आलेलो आहे की कशा पद्धतीनं एक कंपनी आहे नाशिकमधली, ही कॉर्पोरेट कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये 5 ते 6 मुस्लिम तरुण एकत्र येतात. त्यांच्यासोबत एक मुस्लिम महिला देखील आहे, तरुणी देखील आहे, ती देखील त्यांच्यामध्ये सहभागी आहे आणि हे सगळेजण त्या कंपनीमध्ये असलेल्या हिंदू मुलींना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्यावर प्रभाव टाकताय आणि त्यातून त्यांचं धर्मांतर, त्या धर्मांतरानंतर त्यांचं लैंगिक शोषण आणि लैंगिक शोषणानंतर त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक तणाव अशा स्वरूपानं त्यांच्यावरती हे सगळं रॅकेट चालवलं गेलं. आणि इतकंच नाही तर या सगळ्या मुलींना इतर देशामध्ये पाठवण्याचा देखील प्लॅन त्यांचा होता का असा देखील आता हा तपासाचा भाग जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रकरण अत्यंत धक्कादायक वळणावर जात आहे अशा स्वरूपाची माहिती आता समोर येते. त्यामुळे आता SITच्या तपासामध्ये आणखी काही बाबी उघड होता का पुढच्या काळात हे बघणं महत्वाचं असणार आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एक मोठ्या बातमीकडे वळूया. नाशिकमधलीच बातमी आहे. नामांकित IT कंपनी प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिचा फोटो समोर आलाय. संशयित निदा खान ही कंपनीमधील हिंदू मुलींना त्यांच्या देवी देवतांबद्दल चुकीची माहिती देत होती. धर्मांतराकरता त्यांचं मनपरिवर्तन ती करत होती असा तिच्यावर आरोप आहे. इतकंच नाही तर या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत त्यांना या निदा खाननं मदत केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. तिच्या शोधाकरता नाशिक पोलिसांची पथकं तिच्या मागावर आहेत. लवकरच तिच्या अटकेची कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत जे आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये फक्त निदा खान हिला पकडणं बाकी आहे. तिच्यासाठी पोलीस पथकं रवाना झालेली आहेत. बाकी सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. काही पोलीस कोठडीमध्ये आहेत. एकीची कोठडी आज संपणार आहे. तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे. गेली 15 दिवस झाले निदा खान फरार आहे. अनेक प्रश्न तिच्याबाबत उपस्थित केले जातात. काही फोटो तिचे समोर आलेले आहेत ते आपण आता स्क्रीनवर बघतो आहोत. कोण आहे निदा खान बघूया आपण. नाशिकच्या कंपनीमध्ये HR मॅनेजर पदावरती काम करत होती. मूळची पुण्याशी संबंधित असलेली आहे. नाशिक युनिटमध्ये ती सध्या काम करत होती. कर्मचाऱ्यांची तक्रार हाताळणे, पॉश नियमांचं पालन करणे, सुनिश्चित त्यांच्यावर शिक्षा करणे अशा सगळ्या तिच्यावर जबाबदाऱ्या होत्या. ही निदा खान जी आहे तिचा आता फोटो समोर आलाय. लैंगिक शोषणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा तिच्यावरही आरोप आहे. तिच्यावर आणि निदा खानवर ही निदा खान हिच्यावर आणि चेचानीवर आरोप आहे. तक्रारी वरिष्ठांकडे न पाठवण्याचा सुद्धा तिच्यावर आरोप आहे. धर्मांतराच्या कृत्यात ती सहभागी आहे असा संशय आहे. दुसऱ्या धर्माबाबत वाईट साईड बोलून ब्रेनवॉशिंगचा प्रयत्न ती करत होती असा सुद्धा तिच्यावर आरोप आहे. आरोपींना प्रोत्साहन दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. प्रकरण जेव्हा उघडकीस येण्याची भीती होती तेव्हा मुंबईत बदली करून घेतली. आणखी एका तरुणीनं मदत केल्याची शक्यता आहे. धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी ती असू शकते असाही निदा खानवर संशय आहे.